श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार आणि हा फाल्गुन महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे पंचमी. तर या पंचमी तिथीला आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. पंचमी तिथी ही महत्त्वाची मानली जाते. त्या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशा हे एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. आपल्या घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील त्या दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कापूर हा किती सकारात्मक ऊर्जा देणारा आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपण घरामध्ये कापूर जाळल्यामुळं आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटत असतं आणि कापूर हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक मंदिरामध्ये पहा, प्रत्येक घरामध्ये आपण देवीची आरती करतो, भगवानांची आरती करतो. अशा आरतीच्या वेळेस आपण कापराचा उपाय हा करत असतो. कापूर जाळल्यामुळं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणची जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होऊन जाते. तर बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ आहे, म्हणजे माता लक्ष्मी घरात प्रवेश करते त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे त्या वेळेपासून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल 12 वाजेपर्यंत, तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, कलह होत असेल, आपल्या घरामधील मतभेद निर्माण झालेले असतील, त्यामध्ये पैशाला पैसा न लागणं, सतत पैशांच्या अडचणी येणं, घरामध्ये लक्ष्मी न टिकणं, त्याचबरोबर आपल्या हातून जास्तीचा पैसा खर्च होणं, खूप सारे आपल्या घरामध्ये पैसे आहेत परंतु आपल्या घरामध्ये सुख नाही, किंवा आपल्या घराला एखाद्याची नजर लागलेली आहे. वाईट नजर जर आपल्या घराला लागलेली असेल तर आपण कितीही प्रयत्न करा, कितीही मेहनत करा, परंतु आपल्या जी काही प्रयत्न मेहनत आहे त्याला फल प्राप्त होत नाही, म्हणजे यश प्राप्त होत नाही. त्यामुळे ह्या काही नजर दोष असतात पहा, काही वास्तुदोष असतात, काही अडचणी असतात, ह्या जर दूर करायच्या असतील तर घरामध्ये काही उपाय जर आपण केले तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. ज्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला घरामध्ये हे छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना जर आपण केले तर आपल्या घराची सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. उपायासाठी आपल्याला कापूर लागणार आहे. तर कापूर हा भीमसेनी असेल तर अतिउत्तम. तर आपल्याला कापराच्या 4 वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या आपल्याला एखाद्या मातीच्या पंतीमध्ये किंवा मग आपण ज्या ह्याच्यामध्ये कापूर जाळतो ते कापूरदानीमध्ये घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 जे लवंग आहेत तर त्या लवंग टाकायच्या आहेत. त्याचबरोबर 3 वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या 3 वेलची देखील आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. याचबरोबर आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. आपल्याला पिवळी मोहरी या दिवशी यामध्ये टाकायची आहे. गुरुवार आहे आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंना मोहरी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरी त्यामध्ये टाकायची आहे. आणि ही पिवळी मोहरी जर आपण त्यामध्ये टाकली, आपल्या घरामधली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी चालेल. तर बघा, हे सर्व आपल्याला देवघरापाशी बसून प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित झाल्यानंतर थोडा वेळ तिथे ठेवून नंतर आपल्याला हे भांडं घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. पूर्ण घरामध्ये, आपल्या घरामध्ये स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, किचन या सर्व घरामध्ये, म्हणजे ह्या सर्व रूममध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये जी काही हे जळून झाल्यानंतर आपले मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती घेऊन गेल्यानंतर तिथे थोडा वेळ ठेवायचा आहे. हे जेव्हा शांत होईल त्यावेळेस आपल्याला त्यातली जी काही राख आहे तर ती प्रत्येकाच्या डोक्याला एक टिळा द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी जी राख शिल्लक राहिलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ती
आपण जसं उंबरठ्याला हळदीचं लेपन दिलेलं आहे त्यावरतीच आपल्याला हे राखेचं लेपन द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामधली जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा कायमस्वरूपी राहील। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला दुसरा उपाय देखील करायचा आहे, तो म्हणजे आपल्या हातून जर जास्तीचा पैसा खर्च होत असेल, आपल्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत करून पैसा येत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तर आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे। आपल्याला 2 कापराच्या वड्या आणि त्याचबरोबर 2 लवंग ज्या आहेत तर त्या रोज झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये चांदीच्या वाटीमध्ये जाळायच्या आहेत। वास्तुशास्त्रानुसार आपण जर असं केलं तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। त्याचबरोबर बघा, आज पंचमी तिथी आहे आणि या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या घेऊन यायच्या आहेत। जर आपल्याकडे स्वतःकडे पिवळ्या कवड्या असतील तर त्या 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि ह्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत आणि ह्या माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला ठेवायच्या। त्याचबरोबर आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप आपण 11 वेळा करू शकता आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि आपली पैशाची जी तिजोरी आहे तर त्यामध्ये ठेवायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, नोकरी प्राप्ती होण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि ह्या पान जे आहे तर त्या पानावरती 1 लवंग, 1 कापराची वडी, 1 सुपारी ठेवायची आहे आणि हा जो विडा आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, आमची जीवनामध्ये प्रगती होऊ द्या, करिअरमध्ये प्रगती होऊ द्या, व्यवसायामध्ये प्रगती होऊ द्या, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। त्यामुळे आपण हा करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, नोकरी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला जे काही मी उपाय सांगितलेले आहेत तर ते करायचे आहेत। तर पहा, आज पंचमी तिथी आहे आणि आज हा कापुराचा जो उपाय आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे। चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।